जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार ॲक्शन मोडवर आलेत। पहिल्यांदाच मुख्यालयात अचानक भेट देऊन 9 कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश त्यांनी दिले। पवार यांनी बुधवारी प्राथमिक शिक्षण विभागाला अचानक भेट दिली। 9 कर्मचाऱ्यांनी हजेरी नोंदवलेली नसल्याचं आढळून आलं। त्यांचा 1 दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश त्यांनी शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना दिले। यानंतर पवार यांनी शाळा दुरुस्तीच्या प्रस्तावित कामांचा आढावा घेतला। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळा इमारतींची सुरक्षितता, वर्गखोल्यांची सद्यस्थिती, आवश्यक दुरुस्तीचे कामं, प्रस्तावित बांधकाम याबाबत माहिती घेतली। शाळा इमारतींची दुरुस्ती आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात यावं, असंही पवार यांनी सांगितलं। ज्या शाळांमध्ये इमारती किंवा वर्गखोल्यांची स्थिती धोकादायक आहे त्या ठिकाणी आवश्यक पावलं उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या। शाळा दुरुस्तीच्या प्रस्तावामध्ये अनावश्यक विलंब न करता प्रस्तावांची तांत्रिक आणि प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचनाही पवार यांनी केल्या आहेत। याच वेळी 8 शिक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षा यादीत आढळून आले। ही फाईल प्रलंबित दिसत असल्यानं तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले। एका दिवसात हा प्रश्न मार्गीही लावण्यात आला।